हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, हा अतिशय सोपा, चटपटीत आणि झटपट होणारा असा नाश्ता बघणार आहोत। तर त्यासाठी हे बघा, एक भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये रवा टाकायचा आहे, साधारणतः 1 कप टाकलेला आहे। आणि आता पाणी ओतायचं आहे। बघा, हा बारीक रवा आहे। आता पाणी ओतायचं आहे आणि 1 चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता 1-2 मिनिटांसाठी सेट व्हायला ठेवायचं आहे, कारण रवा खाली बसला पाहिजे। आता हे बघा, 2 मिनिटांनी रवा पूर्ण खाली बसलेला असतो आणि हे पाणी आता ओतून घ्यायचं आहे। लगेचच्या लगेच रवा जर धुवून घेतला ना, तर मग रवावरती पाण्याच्यावर तरंगत असतो, म्हणून 1-2 मिनिटांसाठी सेट करायला ठेवायचं आहे। आता हे बघा, रवा धुवून घेतलेला आहे। आता त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे, साधारणतः अर्धा तास तरी असंच झाकून ठेवायचं आहे। अर्धा 1 तास ठेवू शकता। आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवूयात आणि अर्ध्या तासाने आपण बघूयात। आता हे बघा, अर्ध्या तासाने रवा छान भिजलेला आहे। आता आपण पाणी काढून घेऊयात। हे बघा, ओतून घ्यायचं। मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता हे बघा, पाणी काढून घेतलेलं आहे, रवा छान फुलला आहे बघा। आता हे बघा, गाजर घेतलेलं आहे, बारीक कोथिंबीर चिरून घेतलेले, कांदा घेतलेला आहे, अद्रक आणि मिरची। तुमच्या आवडीनुसार सगळं, अजून भाज्या हवेत तर अजून घेऊ शकतात आणि कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता। आता हे बघा, हे सर्व आपण रव्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि चवीनुसार नमक टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। हे बघा, आता ना अर्धा कप तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा बेसन टाकायचं आहे आणि 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघ, अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे। आता थोडंसं मीठ कमी होतं म्हणून अजून टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। एका साईडला पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे। तवा गरम झालेला आहे, तेल लावायचं आहे। हे आमच्याकडे ह्याच्यामध्ये घावणे करतात, तर म्हटलं चला आज डोसे करून बघूयात, उत्तप्पा करूयात। असं हे व्यवस्थित असं सोडून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटांसाठी त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। 2 मिनिटांसाठी नाही, सॉरी, 1च मिनिटासाठी झाकण ठेवायचं। 1 मिनिटाने आपण झाकण काढूयात आणि सगळा कडा सैल करून घेऊयात आणि पलटी मारायचं। हे बघा, आता परत 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। झालेला आहे आपला उत्तप्पा तयार। आता जाळीवर एखाद्या काढून घ्यायचं आहे। हे बघा, आता परत तेल लावलं आणि परत 1 टाकून घ्यायचं आहे। हे बघा, रेडी आहे। मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।